म्हणजे बंद केलं नाही केलं तू बाहेर. मग त्यांना असं वाटत होतं की कॅमेरा बंद करून मी 2 मिनिटं वॉशरूमला जाऊन आलो. बरं जशी मला तिथं घेऊन जात नव्हता. आणि मी इतके वर्ष शिकवल्यावरती एक गोष्ट ऑब्झर्व केली, IT नॉन IT डझंट मॅटर, कारण की ते एज्युकेशन आहे. पण नॉन ITच्या लोकांना इंटरव्ह्यूअर जेव्हा तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल की का तू नॉन IT मधनं IT मध्ये आला, तू जर तुझ्या कोर फील्डमधनं, समजा ऑटोमोबाईल्स आहे, सिव्हिल आहे किंवा मेकॅनिकल आहे, कुठून तरी तू येतोयस, तर तू ते सोडून का इकडे आला? तर जनरली लोकांची कारणं काय झालेली आहे? सेफ, वर्क फ्रॉम होम अँड हायर सॅलरीज. ही जर उत्तरं तुम्ही दिली, संपला विषय. त्याच्यात तिघही नसतील, पण एक तरी असेल हाय पॅकेजेस, जास्त पैसा आणि जॉब स्टॅबिलिटी. खरं बघायला गेलो तर याच्यातलं एकही खरं नाही, एकही खरं नाही. ही रियालिटी आहे बरं का. म्हणजे ज्यांना हे म्हणतात की हाय पॅकेजेस, हाय या शब्दाचं डेफिनेशन कोणी विचारलं की कुठेच मी बाहेर नसण्यापेक्षा बरं, दॅट इज कॉल्ड एज हाय पॅकेज. म्हणजे जो सिव्हिलवाला असतो त्याला असतं की पॅकेज किती? 0, घरून डबा आणायचा, आम्हाला ॲटलिस्ट 1.2 मिळते. दुसरं, हे वर्क फ्रॉम होमचं जर मला बोलायचंच आहे. कंपन्यांनी इतकं गोडीत घेतलं, आधी 2 दिवस या, मग 4 दिवस या, मग म्हटले फक्त 5च दिवस या. आणि तू तेवढंच येणार होता आधी. पण ऑनलाईन पण मी क्लास घेतले, मी ऑफलाईन पण क्लास घेतले. ऑनलाईनचे प्लस पॉईंट्स वेगळे होते, ऑफलाईनचे प्लस पॉईंट वेगळे होते. लोक काही करायचे बरं काय. म्हणजे आम्ही रूल्स टाकले होते, ॲट द टाइम ऑफ ट्रॅव्हलिंग यू कॅन्ट अटेंड द सेशन. तेव्हा मी स्क्रिप्ट लिहिली आहे बाहेर. मोशन डिटेक्ट, मोशन म्हणजे कळत आहे आजूबाजूचं हलतंय, रिमूव्ह, मीटिंगमधनंच बाहेर. दुसरे मी काही उदाहरणं बघितली, रस्त्यात मेसला चाललाय जेवायला, हे असं मोबाईल घेऊन चाललाय, आज कुठली डाळ आहे, काय अर्थ रे. मग लोकांचं नंतर असं चालू झालं होतं की स्क्रीन बंद करणं, मी कॅमेरा बंद करणं, तू डायरेक्ट बाहेर. म्हणजे बंद केलं नाही केलं तू बाहेर. मग त्यांना असं वाटत होतं की कॅमेरा बंद करून मी 2 मिनिटं वॉशरूमला जाऊन आलो. नको जाऊ. बरं जशी मला तिथं घेऊन जात नव्हता. एक मिनिट आणि असं हात झटकून पाणी प्लस पॉईंट होता. हे सगळं तुम्ही आता हे नोटीस करा, ज्यांनी ऑनलाईन, पण सगळ्यांनी ऑनलाईन कोविडमध्ये काहीतरी शिकलेलं आहे. ऑफलाईन शिक्षण पद्धती इज द बेस्ट. त्याचा किती त्रास झाला, म्हणजे तुम्हाला पैसे लागले, बाहेरून लोक घर करून इकडं कुठेतरी राहताय, जेवणाचा खर्च, ट्रॅव्हलिंगचा खर्च, शारीरिक लेवलला आपण थकतोय, सगळं जरी झालं तरी ऑफलाईनला पर्याय नाही. आणि हे कंपन्यांमध्ये सुद्धा आता तेच पद्धती चालू आहे.